गुड आफ्टरनून गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सर्वे? आय होप सर्वे ठीक असाल. मित्रांनो, वाजलेत किती तुम्हाला दाखवू? 1:34 आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आज 1:34. कारण मी ब्लॉगची सुरुवात करायला गेलो आणि तेवढ्यात आपल्याला बुकिंग पडली आहे मित्रांनो. आज उबरमध्येच लागली आहे, वलसाडची बुकिंग लागली आहे. वलसाडच बोलतोय, सॉरी, बडोदाची बुकिंग लागली आहे मित्रांनो आपल्याला. गुजरात, बडोदा, येस. तर आपण चाललोय आता बडोद्याला मित्रांनो. आजचा दिवस खतरनाक आहे आपला. काल पण आपण गेलो होतो महाडला आणि आज लागली आहे वलसाडच येत आहे तोंडामध्ये सारखं बडोदाची बुकिंग. सो निघालोय आत्ता जस्ट. कस्टमरने खूप वेळ थांबवलं, खूप म्हणजे खूप वेळ. जवळजवळ बुकिंग झाली होती 11:30 वाजता आणि 2 तास थांबवले, 1:30 वाजले. आत्ता जस्ट निघालोय कस्टमरच्या लोकेशनवरनं आणि थोडंसं पार्सल आहे तेच फक्त डिलिव्हर करायचं आहे. काही पॅसेंजर वगैरे काही नाही, पण आपण पॅसेंजर वगैरे पण बसवणार नाहीये कारण आउट स्टेटला जातोय आपण, तर ती रिस्क घेणार नाहीये मित्रांनो. तर चला आता निघालोय इकडनं. प्रवास आपल्याला दाखवतोय मित्रांनो. 8 तासाचा प्रवास आहे. वाजले 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10, 10:15च्या आसपास आपण पोहोचू तिथे. परत आपल्याला रिटर्नची जर्नी लगेच चालू करायची आहे कारण बहुतेक उद्या आपल्याला प्रायव्हेट ट्रिप आहे. आज संध्याकाळी कळेल ते आपल्याला काय कसं काय असेल, त्याच्यावर आपण निघतानाचा हे करणार आहे. पण आधी पोहोचूया. आता वडोदऱ्याला जाताना मी दिवसाचा प्रवास करणार आहे आणि एकटाच आहे, त्यामुळे आता खूप काही तुम्हाला दाखवायला भेटेल, मला सांगायला भेटेल. इकडनं अंबरनाथवरनं वडोदऱ्याला जायला किती खर्च येतो, काय येतो, तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि कंटिन्यू बघत राहा. आपली जर्नी सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. सो चला आता थोडा पण वेळ न घालवता फटाफट पोहोचायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी टाइमपास करत नाही, जास्त गाडी थांबत नाही. एकदा CNG ब्रेक आणि एकदा लागला तर फक्त नाश्त्याचा ब्रेक घ्यायचा आहे आणि पटकन डिलिव्हरी करून निघायचं आपल्याला. तिकडनं काय भेटतंय का बघायचं. जर भेटलं तर आपलं नशीब चांगलं आहे. तर बघूया कसं काय होतंय ते. थोडं लवकर पोहोचलं असतं तर भेटेल मला असं इंट्युशन आहे की भेटेल काय ना काहीतरी तिकडनं. सो चला निघालोय आता इकडनं. तर पुढे जाऊन बघूया कसं काय नियोजन आहे आपलं आजचं. पुढे ठाण्यामार्गे जायचं घोडबंदरवरनं असंच विचार करतोय. तर तोच रस्ता बरा आहे. थोडंसं ट्रॅफिक आहे घोडबंदरला, पण ठीक आहे. इकडनं गेलं तर मला खूप रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे तोच रस्ता बरा वाटतोय. 22 किलोमीटर फिरून आहे, पण टेन्शन नाही. कस्टमर पैसे वाढवून देणार आहेत आपल्याला जे काय फेअर आहे त्याच्यामध्ये. कारण कस्टमर स्वतःना माहिती आहे, त्यांनी कंटिन्युअसली माल पाठवतात. सो त्याच्यामुळे पार्सल पाठवतात आणि पार्सल फक्त 2 छोटे पॅकेट आहेत, एकदम छोटे. पण तरी मी बसवलं तर 4 सीट 5 सीट भरून घेऊन पण जाऊ शकतो. 4 सीट इतकं पार्सल आहे. डिक्कीमध्ये पण बसेल, पण आपण तसं नाही करणार आहे. आपण त्या बाबतीत लॉयल आहे मित्रांनो. आपण जास्त तसं हावमारी करत नाही. येताना बघूया कसं काय करता येईल ते, त्याप्रमाणे यायचं. तर चला निघूया आता, पोहोचूया. रस्त्यात काय होतं ते बघायला भेटेलच. आता पूर्ण फोकस गाडीवर करून फटाफट गाणी लावूया आणि बघत निघूया. चला. तर मित्रांनो, पोहोचलोय आपण फायनली मुंब्र्याच्या घाटामध्ये. वाजले 2:17. आपण निघालो होतो 1:1:00 वाजता निघालो होतो समजा. तर आता 2:17 झालेत, म्हणजे 40 मिनिटामध्ये 40-42 मिनिटामध्ये 45 मिनिटामध्ये आपण पोहोचलोय मुंब्र्याला. ट्रॅफिक लागलं नाही तसं, मुव्हिंग गाडी आहे तरी आपल्याला तेवढा वेळ तर लागलाच आहे. ट्रॅफिक आता इथे नाही, आता इथे खारेगावला फक्त ट्रॅफिक 2च ठिकाणी आहे, एक खारेगावला आणि एक घोडबंदरला. तर 2 ठिकाणी ट्रॅफिक आहे. तर मला ॲक्च्युली कल्याणमधनं पण रस्ता होता, पण मित्रांनो तो जो रस्ता आहे ना, जो भिवंडीतनं आतनं जो वजेश्वरी रोड आहे, त्या रोडला ना एक साईडचं काम चाललंय. 20 किलोमीटर कमी पडतात तिथनं, पण मित्रांनो रोडचं काम चाललंय आणि त्याच्यामध्ये जर एक लाईन थांबवली ना बराच वेळ थांबवतात. त्यामुळे मला रिस्क घ्यायची नव्हती. इकडनं मला घोडबंदर चढस तोपर्यंतच ट्रॅफिक आहे, तिकडनं पूर्ण बडोदापर्यंत काही नाही. मी आज बडोद्याला पहिल्यांदाच आलोय. आपण लास्ट टाइम बघितलं असेल तर वलसाडपर्यंत गेलो होतो, सिल्वासापर्यंत गेलो होतो. सिल्वासापासून वापीला आपण जाऊन सीट बघायला गेलो, पण काय भेटलं नाही. सो आज काय होतंय ते बघायचं. ॲक्च्युली उद्या पण आपल्याला नाशिकची ट्रिप आहे, पण
बघूया आता कसं काय रिटर्न यायला जमतंय, कसं आहे आपल्या चालवण्याच्या कॅपॅसिटीवरती आहे. मी 400 किलोमीटर आहे इकडनं, तर रेट आपल्याला खूप चांगला दिलाय कस्टमरनी. हाफ रिटर्न भाडं दिलंय असं समजा, कारण नंतर मी त्यांना सांगितलं की रिटर्न तिकडनं मला काय लागणार नाही. सो त्यांनी समोरनं पैसे वाढवून दिले. ते बोलले किती लागणार, म्हटलं एवढे करावू शकता तर बघा बरं होईल. मी काय त्यांना जोर जबरदस्ती केली नाही. मित्रांनो कसं असतं, प्रत्येकाला आपलं बोलायच्या स्किलवरती असतं. तुमचं बोलणं वागणं या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पैसे कुठे मॅटर करत नाही. जर त्यांना माहिती आहे व्यवस्थित त्यांची गोष्ट पोहोचवायची आहे तर समोरच्याला खुश ठेवणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आणि तर अशा प्रकारे आपलं काम झालं. त्यामुळे रिटर्न आपल्याला एमटी यायला पण परवडणार आहे, टेन्शन नाही काय. तर बघूया आपण कसं काय किती वाजेपर्यंत पोहोचतोय. माझा तर आहे की 9च्या आसपास जर पोहोचलो, 10 वाजता जरी तिथनं निघालो ना मित्रांनो, तरी पण आपण 12, 1, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत आपण 7 ते 5-6 वाजेपर्यंत पोहोचू आणि मग आपण त्या ट्रिपला जाऊ शकतो असं मला वाटतंय. सो लेट्स सी, बघूया तरी पण कसं काय होतंय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. नाही जमलं तरी लोड नाही घ्यायचा, सीधा गाडी लावून झोपायचं आणि आपली दुसरी गाडी आहे ती पाठवून देऊ आपण. तर बघूया कसं काय काय नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला पोचूया, कारण मला थांबायचं नाही याच्यासाठी, कारण मी याच्या आधी कधी तिथे गेलेलो नाही आहे त्या साईडला. जर मला तसं वाटलं की बाबा लेट होतोय काय होतोय ना, आरामशीर जाणार आहे, काही घाई गडबड नाही. तर तिकडे रात्र काढणार, पहाटे उठून निघणार मग, कारण सकाळचा मी तो रस्ता कव्हर करणार. रात्रीचा मला थोडासा डाऊट येतोय म्हणून विचार करतोय मी हा. सो चला बघूया, तरी पण जाताना अंदाज येईल आपल्याला कसं काय रस्त्याचे हाल हवाल आहे. त्यामुळे चला पोचूया आपण लोकेशनवर, निघूया, बघूया आता रस्त्यात काय काय होतं तुम्हाला दाखवतोच, एक्सपिरियन्स घेऊया. पहिली मी खूप एवढी माझ्या म्हणजे ट्रॅव्हल्स लाईनमध्ये आल्यापासून पहिली एवढी मोठी ट्रिप घेतली आहे आपल्या ह्या गाडीची. 400 किलोमीटरची ड्रॉप मी आत्तापर्यंत घेतला नव्हता, 400-450 किलोमीटरचा. उबरमध्ये पण नव्हता घेतला आणि प्रायव्हेट पण गेलो नव्हतं. आय थिंक मला आठवतंय, नाही गेलो होतो ना यार, का नव्हतं गेलो. आपण कर्नाटकमध्ये जाऊन आलोय. नाही गेलोय मित्रांनो. पण या साईडला आपण कधी गेलो नव्हतो. गुजरात साईडला आपण गेलोय, आपल्या सातारा भागात, कर्नाटक भागात गेलोय, पण इकडच्या साईडला कधी गेलो नव्हतो. तर चला बघूया कसं काय काय हा प्रवास होतोय. चला कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो पोहोचलोय आपण घोडबंदरला. आणि मित्रांनो घोडबंदरचं ट्रॅफिक तर बघा कसं आहे. 6 तास 35 मिनिटं दाखवत आहेत आणि वाढतच चाललाय तो टाइम. 17 मिनिटाचा पॅक होतं ते, 10 मिनिटाचा पॅक होतं, 7 मिनिटं वाढलेत त्याच्यात आणि वाजलेत 3:03. आपण बरोबर 1:30 वाजता निघालो होतो, म्हणजे 2.5-3 तास झाले. आपण बरोबर 1.5 तासात पोहोचलोय घोडबंदरला. सो प्रवास चांगला चाललाय आतापर्यंतचा. बघू इकडनं पुढे ट्रॅफिक आय होप कुठे नाही दिसत आहे पुढे. लागलं पण नाही पाहिजे, स्वामी आहेत आपल्या मागे आणि रिटर्नची ट्रिप, या 2-3 गोष्टी आहेत. तर चला बघूया, एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा आहे आपला. तर जाऊया, पोहोचूया पुढे. मी टीपी काढली आहे गुजरातची. बरेच लोक काढत नाही, पण 50 रुपयाची येते. काढून घेतले मी, टेन्शन नाही राहणार. म्हणजे कोणी थांबवलं, आपल्याकडे पेपर सगळे क्लिअर आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला ट्रॅफिक मधनं पहिलं बाहेर निघूया. आता बघूया इकडनं निघायला किती वेळ लागतोय. मी इथे बरोबर 3 वाजता या ट्रॅफिक मध्ये थांबलोय. आता किती वेळ लागतोय मित्रांनो इथनं बाहेर पडायला ना, ते तुम्हाला दाखवतो घोडबंदरच्या ट्रॅफिक मधनं. चला दाखवतो. तर मित्रांनो आलोय आपण आता घोडबंदरला. फायनली फाउंटन हॉटेल लेफ्ट साईडला आपल्या, आणि आपण आता हा ब्रिजच्या वरती चढायचंय आपल्याला यू टर्न मारून. आणि बरोबर 6 तास 7 मिनिटं 9-9:30चा टायमिंग आहे. तर टाइम बरोबर कव्हर झाला, वाढला होता तो, कारण ट्रॅफिक पटापट क्लिअर झालं. ते काय माहिती काहीतरी झालं होतं घाटामध्ये त्याच्यामुळे. सो आता हा रिंग रोड मारतोय आपण. रिंग मारून आपण डायरेक्ट आता लागलोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. येस गाईज, आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला चढलोय. सो चला बघूया आता. इकडनं आपल्याला आता नाश्ता करायला थांबायचं आहे. 2च ब्रेक घेणार आहे मित्रांनो, मी मोजून 2 ब्रेक घेणार आहे. एक फक्त आणि फक्त नाश्ता करायला, आणि दुसरं CNG साठी. CNG आपल्याकडे अजून 2-3 लाईन उतरलेत फक्त, आणि ही जवळजवळ 200 किलोमीटर अजून गाडी चालेल आपली, आणि राहिले 373 किलोमीटर. तर माझं असं म्हणणं आहे वापी वगैरेला पोहोचून आहे ना
CNG फुल करावं. इथनं 200 किलोमीटरच्या आसपास आहे ते सगळं, म्हणजे 180 किलोमीटरवर मी CNG पंप लावलं होतं वापी क्रॉस करून. तर एक्सप्रेस हायवे चढायच्या आधीच CNG भरायचा असा विचार करतोय मी. या रोडला गेलोच नाही मित्रांनो, मला माहीतच नाही. CNG मॅपवर जो दिसणार त्याच्यावरती भरणार आणि कल्टी मारणार आहे. सो असाच माझा आजचा प्लॅनिंग आहे. तर चला बघूया आता. इकडनं आता पहिला नाश्ता करायला एक जोगेश्वरी मिसळ आहे इथे, तिथे नाश्ता करायला थांबूया आपण. लास्ट टाइम इथे थांबलो होतो एकदा आपण बोईसरला जाताना, तर तिथे चांगली मिसळ भेटते. बाकी तर मग सगळे गोड जेवण वगैरे तर काय करायचं नाही, कारण आपल्याला ड्रायव्हिंग करायची, म्हणून जेवण आपण डायरेक्ट गुजरातमध्ये करणार आहेत आपण रात्री बडोद्यामध्ये. त्यामुळे आत्ता नाश्ता करून घेतो. 3:30 वाजलेत. 4 वाजेपर्यंत नाश्ता करून निघालो तर अर्धा तास लागेल नाश्त्याला. नाश्ता करून निघालो की नॉन स्टॉप CNG ब्रेक घेऊन डायरेक्ट बडोदा. तर चला, कस्टमरला तसं सांगितलंय मी 10:30 वाजतील मला पोहोचायला, कारण काय टाइम होतोय त्याच्यावरती आहे गाईज. तर चला पोहोचूया आपण क्लायंटच्या लोकेशन. नाश्ता बघूया पहिलं कुठे चांगला भेटतोय आणि मग पुढे निघूया. चला. तर मित्रांनो, आपण थांबलो आता गुजरात हायवेला आणि नाश्ता करायला. मित्रांनो भूक लागली होती, कंट्रोल होत नव्हती म्हणून थांबलो आणि वाजलेत 4:27 झालेत. आता इकडनं लोकेशन लावलं मी. CNG पंप वापीचं आहे, 80 किलोमीटर आहे अजून इथनं. तर तिकडे मग CNG भरून मग पुढे निघायचं आहे. तर चला बघू आता. नाश्ता करूया. मिसळपाव ऑर्डर केली मस्त की मिसळपाव खातो आणि निघतो. तुम्हाला टेस्ट सांगतो कसली आहे. तर गाईज आता झाला आपला नाश्ता करून मस्तपैकी आलोय गाडीमध्ये. गाडी चालू केली आहे. 112 किलोमीटर आपण घरनं निघाल्यापासून चाललो आहे. 128 किलोमीटर गाडी टोटल CNGवर चालली. अजून अर्धी टाकी CNG आहे आणि अजून 80 किलोमीटरवर आपल्याला 324 किलोमीटर वगैरे असं राहिलं आहे. आणि 80 किलोमीटर त्यातलं हे आहे CNG पंप आहे. तर चला, अजिबात घाई अजिबात वेळ न करता आपल्याला पहिलं ते डिलिव्हर करायचं आहे. तर चला पटकन रिव्हर्स घेऊया आणि निघूया मित्रांनो. हायवे पकडून. हायवे आता इथून पूर्ण खालीच आहे, ट्रॅफिक तर काय आहे नाही. तरी पण काय अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगेनच. आणि चला पटापट निघूया पुढे. बघा मित्रांनो, मिरॅकल, आपण आलोय गुजरात वापीमध्ये मित्रांनो. वापीच्या CNG पंपावर गर्दीच नाही मित्रांनो. काय खतरनाक आयडिया लावली आपण. तर इथनं चुकीची गाडी टाकली का मी? चुकीची गाडी टाकली. बाजूच्या ह्यानी निघायला पाहिजे होतं, आपण चुकीची गाडी टाकली. चला, मस्त काम झालंय मित्रांनो, जबरदस्त. कोणी नाही. CNG पंप ऑनलाईन CNG पंप आहे. आणि हा मित्रांनो हायवेलाच गर्दी आहे सगळीकडं, लाईन आहेत सगळीकडं आणि इथं कोणच नाही मित्रांनो. मजाच मजा. चला CNG भरून घेतो मित्रांनो. वापीला पोहोचलोय फायनली. आपण वापीमध्ये आहे मी आता. आणि इथनं अजून बघा 242 किलोमीटर राहिलंय. 9:54 अरायवल टाइम आहे. 3 तास 50 मिनिटं दाखवतंय अजून, म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचू. आता नाही थांबायचं कुठे. इथनं एकदा निघालं ना मग नाही, कारण आय थिंक इथनं भरुचवरनं आपल्याला एक्सप्रेस वे लागेल. तो पकडला की पटापट कट होऊन आता इकडेपर्यंत गाडीत पळू शकत नाही मित्रांनो. रोड इतका खराब आहे ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. कोकणात जसे रस्ते तसा रस्ता आहे. कोकणात पण म्हणजे पनवेलपासून जे महाडपर्यंत जसा रस्ता आहे ना, तसा माणगावपर्यंत तसा रस्ता आहे पूर्ण. आता इथपर्यंत मी ट्रॅव्हल केलं होतं. वापी इथनं एक म्हणजे वापीमध्येच आहे आपण आता. सिल्वासामध्येच आहे आपण. इथनं काय 5 मिनिटं अजून. आपण जिथनं फाट्यावरनं आलो होतो लास्ट टाइम, तुम्ही बघितलं असेल तर तो फाटा आहे. आणि आता तिकडनं पुढे आपण प्रवास नाही आता गेला. तर आता इकडचा पुढचा प्रवास इंटरेस्टिंग असेल. तो तुम्हाला माझा सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटेल की या ब्लॉग्समध्ये. तर चला CNG भरूया. इथे काय रेट आहे तुम्हाला सांगतो, सर्व दाखवतो. आणि हा जो पंप आहे ना, हा पंप सिल्वासाच्या ब्रिजच्या एकदम लेफ्ट साईडला आतमध्ये इंडस्ट्रीज एरिया आहे. हा आतमध्ये यावं लागतं थोडंसं. सिल्वासाचा ब्रिज चढायचा आधीचा ब्रिज जो लागतो त्या ब्रिज उतरून लगेच लेफ्ट टर्न आहे सर्व्हिस रोडला. आणि सर्व्हिस रोडला आत येऊन मग लेफ्ट साईडला आतमध्ये गल्लीत आहे हा. सो ऑनलाईन पंप आहे. तर मस्त काम आहे. तर चला बघूया आता. 3 तास 50 मिनिटं दाखवते अजून. बघू काय होतं काय नाही, तुम्हाला सांगतो.
तर गाईज झालंय आपलं सीएनजी फुल करून. मस्त प्रेशर होता मित्रांनो, खतरनाक. मुंबईमध्ये आयुष्यात कधी एवढा प्रेशर नाही, एवढा गुजरातमध्ये. आता कळलं लोक गुजरातला का पळतात. गॅस पण इथं लय, अरे काय बोलायचं गाईज. आणि मित्रांनो सीएनजी ची किंमत मुंबईपेक्षा 2 रुपयांनी कमी आहे इथे. सीएनजी 3 रुपयांनी, मुंबईत 2 रुपये 3 रुपयाच्या आसपास जातो, 82-83 रुपये जातो. इथं 80 रुपये काहीतरी समथिंग पैसे, म्हणजे 2 रुपयांनी जास्त आहे समजा. म्हणजे विचार करा किती फरक आहे. आणि 506 रुपयामध्ये फुल झाली. आणि हीच जर मुंबईमध्ये मी केली असती ना, कमीत कमी 600 रुपये तरी लागले असते मला सीएनजी फुल करायला. 506 मध्ये फुल प्रेशरने झाले. आता या सीएनजी मध्ये तुम्हाला दाखवतो मी किती किलोमीटर चालले. बी काटा मी 0 केलाय याच्यामध्ये सीएनजीचा. आणि आता मी लागलो एक हायवेला, हायवेच्या सर्व्हिस रोडला आहे हा बाजूचा हायवे आहे. त्याला मी विचारलं आता इकडनं मला बडोद्याला जायला हायवे असाच आहे का सगळा, तर तो बोलला नाही, नवसारीपासून तुम्हाला पुढे, नवसारीच म्हणतोय हा नवसारी तलासरी काहीतरी बोलला तो, नवसारीपासून तुमको आपको दिल्ली एक्सप्रेस वे लग जाएगा, वो पकड़ के निकल जाओ. बोला ठीक है भाई साहब चलेगा. सो चलो. बघा नजर हटी, दुर्घटना घटी वाली बात आहे. नशीब मागं कोण नव्हतं आपला, नाही तर मागणं मुका घेतला असता एखाद्याला, जो अर्जंट ब्रेक दाबायला लागला असता. सो चला पोचूया, निघूया आता. तो आता डायरेक्ट मी तुम्हाला एक्सप्रेस वेला एंट्री झाल्यावर भेटतो. चला. तर गाईज आपण आलोय वापिस सिटी बायपास करतोय. इकडे लेफ्टला गेलं, हा जो ब्रिज लेफ्टला चाललाय तुम्हाला दिसत असेल तर, हा वापी सिटीमध्ये स्टेशन, वापी स्टेशन वगैरे सगळं इकडे झालं. मागे गेलं ते सगळं ॲक्च्युली. आणि हा प्रॉपर वापीमधनं आता आपण हा बायपास करतोय वापीला. आणि रस्ते काय आहेत गुजरातमधले यार, या साईडचे जे रस्ते आहेत ना मित्रांनो, इकडनं पुढे खरंच रस्ते चांगले आहेत, सगळे डांबरचे आहेत सिटीमध्ये तरी. आता इकडनं पुढे बघूया तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे लागतोय आपला, तुम्हाला सांगतोच. आता 10:07 अरायवल दाखवतोय, 3 तास 43 मिनिटं दाखवत आहे. आता एवढ्यात आपण फुल स्ट्रेचमध्ये मारायची तयारी आहे आपली, कारण आता मस्त पाय झटकून चढलोय गाडीमध्ये, तर काय टेन्शन नाही. आता नॉन स्टॉप जायचं मित्रांनो. जर कुठे थांबायचं झालं तर वॉशरूमला वगैरे तर एकात घेतला तर, नाहीतर मग डायरेक्ट नॉन स्टॉप आपला लोकेशन गाठायचं आहे. कारण कस्टमरला टायमात देणं पण गरजेचं आहे, कारण रिटर्नचं पण आपल्याला काय ना काहीतरी विचार करावा लागणार आहे. येताना थांबायचं का सुरतमध्ये यायचं, बघूया कसं काय होतंय ते तुम्हाला सांगतोच पुढे आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघूया. आणि हा थोडासा भाग आता मागे थोडंसं ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक म्हणजे स्लो मुव्हिंग गाड्या होत्या, असं फास्ट एवढं नव्हतं. पण आता बऱ्यापैकी रोड रिकामी झाला आहे, एकदम 50-60च्या स्पीडला गाडी चालते आरामशीर, त्यामुळे चांगलं आहे. तर चला पोचूया आता हळूहळू. बघा या असं स्पीड पकडले की असं होतं. आणि हा पूर्ण जसं पुन्हा आपला बँगलोर हायवे जसा आहे, पुण्यातनं बायपास केला आहे तसाच हा हायवे सेम, काहीच फरक नाही. पण या लाईनला आता इकडनं पुढे मी नवीन प्रवास करतोय. याच्या आधी मी कधी इकडच्या रोडला आलो नव्हतो. तर बघूया आता कसा होतोय आपला एक्सपिरियन्स, काय होतंय. तुम्हाला माझं एक्साइटमेंट आहे की मुंबई दिल्ली हायवेवरती मी कधी चढीन, असं म्हणजे मला खूप आधी वाटत होतं की मी कधी जाईन त्या रोडवर, मी कधी प्रवास करीन, कधी तिकडच्या साईडला असं फिरायला फॅमिलीसोबत जाईन. पण आज मोका तो भेटला. तर चला फायनली तो मोका आलाय, आपण तो पूर्ण करूया. जाऊया आता पटकन. शूट जास्त काही करत नाही, काय दाखवण्यासारखं असेल रस्त्यात तर दाखवेन, नाही तर काय माहीत नाही, कारण बऱ्याच लोकांनी इथं ट्रॅव्हल केलं असेल. आणि तुम्हाला सांगतो ना, जर तुम्ही मुंबईवरनं वॅगनर किंवा कुठलीही गाडी घेऊन निघत असाल तर सीएनजी पंप खूप आहेत रस्त्याने, काही प्रॉब्लेम नाही आहे सीएनजीचं वापीपर्यंत. आता इकडनं पुढचं कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर चला भेटूया आपण पुढे. तर गाईज आलोय आपण आता गुजरातच्या वापीच्या टोल नाक्यावरती. आणि मित्रांनो गुजरातच्या गाड्या एवढ्या दादागिरी करतात नाही ते, बघा कसे घुसतायत, बघा कसे घुसतायत बघा. ते मुंबईमध्ये पण या लोकांची अशीच गाडी चालवायची पद्धत आहे, जिथे तिथे घुसाघुशी करतात. तर असं काय आहे. तर चला आता जाऊया पुढे हळूहळू. हा टोल किती कट होतो ते तुम्हाला सांगतो. लोकांसाठी हा टोल नाही आहे वाटतं, बाहेरच्या गाड्यांसाठी आहे फक्त. सो चला बाहेरच्या गाड्यांच्या आहे, तर त्याच्यामुळे आपला टोल कट झाला आहे. आपल्याला मेसेज येईलच, तुम्हाला सांगतो थोड्या वेळात किती कट झाला. काही बघितलं नाही मी. 1000 रुपयाचं रिचार्ज करून ठेवलं आहे, 700 रुपयाचं रिचार्ज केलं आहे. जेवढा कटेल तेवढा कटेल. आता त्याच्यामध्ये एक फायदा झाला आहे, आपला नाश्ता फ्री झाला आहे आजचा असं समजतं. आणि शेवटी तुम्हाला सांगतो कसा काय तो. तर चला आता सरळ निघायचं आहे, कुठेही नाही थांबायचं. तर चला. तर मित्रांनो आलोय फायनली आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडतोय आणि इकडनं राईड दाखवतोय.
आपल्या दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवेसाठी. दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवेसाठी राईट आहे. तर आता ह्या सगळ्या गाड्या दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवेला जॉईंट व्हायला चालल्यात. तर इथं पुढे जाऊन राईटला आहे आणि लेफ्टनी वरती चढायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. पहिलं तर राईट घेतो आणि मग दाखवतो. चला. तर गाईज आता वेळ आली आहे आपल्याला त्या हायवेला भेटायची आणि फायनली आपण त्या हायवेवर पोहोचतोय आता. तर 1 मिनटं फक्त. आणि इकडनं लेफ्ट घेऊन जसा समृद्धी हायवे आहे तसाच फील होतोय पूर्ण ह्याच्यावरती. आणि बरोबर चाललंय ना? हां बरोबर. तर मॅपनुसार तर चाललोय बरोबर. तर आपल्या गाडीला किती टोल आहे ते बघूया आपण पहिले इथे. कारण तेवढं रिचार्ज करावं लागेल ना. आपलं आहे रिचार्ज तसा 65 रुपये. कुठला आहे काय माहिती. चला बघूया. डायरेक्ट गाडी क्रॉस करूया. आहे आपल्याकडे 500 रुपये आहेत अजून रिचार्जला. काही प्रॉब्लेम नाही. मी जस्ट एक्सपिरियन्स घ्यायला आले इकडे आता या रोडला. तर चला पकडूया आपण एक्सप्रेस वे. दिल्ली वडोदरा एक्सप्रेस वे. चला गाईज चालू झालाय आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. मी लाईट मुद्दाहून लावत नाही. काय पोलीसवाले इथे खूप आहेत आणि उगाचच बाहेरची गाडी बघून त्यांना फक्त कारण पाहिजे गाडी थांबवायला. म्हणून मी लाईट काय आतमधली केबन लाईट दाखवली आहे म्हणून शूट नाही करते मी माझं. तुम्हाला रस्त्यात दाखवतोय फक्त की बघा काय आहे. आणि आपल्या कॅमेराची क्वालिटी बघा काय झाली. आता चांगला करूया आपण त्याला पटकन. येस. सो तरी पण तसंच आहे. थोडंफार ठीक झालं. ओके. तर गाईज आता लागलोय आपण दिल्ली वडोदरा एक्सप्रेस वे. आता हा किती 2.5 तास दाखवतोय 174 किलोमीटरला. म्हणजे काहीच नाही मित्रांनो, काहीच नाही. हा पूर्ण सुसाट रस्ता आहे. तर आता पटापट आता वडोदराला आपल्याला बाहेर निघायचं आहे. इकडनं 177 किलोमीटर वडोदरा आहे आणि आपलं लोकेशन 174. म्हणजे सेम लोकेशनच आहे आपलं. काही प्रॉब्लेम नाही. तर चला पोचूया. हायवे पूर्ण एक्सप्रेस वे सारखा आहे आपला. एकदम काय म्हणतात त्याला 500 मीटरवर वॉशरूम वगैरे आहे. तर आपल्याला काय आत्ताच थांबायचं नाही मित्रांनो. डायरेक्ट आता आपण 2-2.5 तासानंतरच थांबूया. तर स्लो आपण एकदम व्यवस्थित मधली लेन पकडून चालूया. तर चला पूर्ण आता ड्रायव्हिंगवर फोकस ठेवतो आणि मग भेटतो. तर गाईज फायनली आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस दिल्ली वडोदरा एक्सप्रेस वे सोडलाय मित्रांनो. फायनली टोल कट झालाय आपला आणि आता लागलंय आपण वडोदरा रोडला. जस्ट पोहोचलोय आपण वडोदराला. 18 मिनिटं आहे. 11 किलोमीटरला आपलं लोकेशन राहिलंय फक्त. तर चला पोहोचूया कस्टमरच्या लोकेशनला आणि जाऊन तिथे पहिलं त्यांना फोन करूया. कारण आजूबाजूला थांबून मला वॉशरूमला जायचं आहे. गाडी साईडला लावूया. पहिलं वॉशरूमला जाऊन येऊया आणि मग पुढे निघूया. चला. तर गाईज आपल्याला भेटला इथे CNG पंप मस्तपैकी. जस्ट आलोय CNG भरायला मित्रांनो. जसं आपण उतरतो हायवे उतरला की अगदी 500 मीटरवर 1 किलोमीटरच्या अंतरावरच होतं CNG पंप. ज्या रोडला आपल्याला जायचं अजून 15 मिनिटं पुढे जायचं आपल्याला. तर म्हटलं CNG भेटलाय भरून घेऊया. 2च लाईन आहे. तर नंतर विचार करता येईल. इकडनं आतमध्ये आहे स्टेशन आहे. इकडनं 15-20 किलोमीटर आतमध्ये. तर जाऊन आपण तिकडचे ना आधी रेखी करणार काय आहे काय नाही. जर वर्थ असेल तर थांबायचं रात्री, नाही तर रातोरात निघून जायचं मुंबईमध्ये मित्रांनो. कारण इथे थांबून काय मतलब नाही. थोडंसं रिस्की वाटतं मला हा एरिया. एकदम सुमसाम असतं. आपण या भागात कधी आलेलो नाही आहे त्याच्यामुळे. तर बघूया काय होतंय काय नाही सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो झालाय आपला ड्रॉप. आता वडोदऱ्याचा जो ड्रॉप होता आपला तो झालाय आता मित्रांनो. गाडी खाली झाली आपली एकदम. काय खाली व्हायला खालीच होती गाडी. काहीच नव्हतं. 2 छोटे पार्सल होते फक्त. बाकी काही नव्हतं गाडीमध्ये. सो देऊन दिलंय. हँडओव्हर घेतलंय. जे काय त्यांना फोटो पाठवायचं ते केलंय. आपलं पेमेंट पण भेटलंय मस्तपैकी. आणि आता मित्रांनो आहे रात्रीचं काम. आता मी चाललोय सरळ जेवायच्या आधी. मी पहिलं वडोदऱ्याचं CNG तर फुल आहे. आपली वापीपर्यंत गाडी आरामशीर जाईल. वापीमध्ये CNG भरून मग आपण पुढे मुंबईत जाऊ शकतो. इकडनं आता मी पहिलं चाललोय हे बघायला. वडोदरा रेल्वे स्टेशन लावलंय मी. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला बघतो कुठे काय आहे का जेवायला भेटतंय आणि कसं काय येते.
ते बघूया आणि तिकडनं मग डिसाईड करूया की रात्री थांबायचं का नाही. कारण या साईडला आपण आलो नव्हतो, तिकडची परिस्थिती काय कसं आहे, आजूबाजूचा एरिया जर सुमसाम असेल तर मी थांबणार नाही, रातोरात निघून जाणार मुंबईला हळूहळू हळूहळू का होईना. कारण इकडनं 170 किलोमीटर डायरेक्ट हायवे आणि 11 वाजता मी तिथे पोहोचतोय. समजा तिकडचा आजूबाजूचा हाल हवाल बघितलं, 11:30 12 वाजता जरी निघालो 2.5 तास लागतात 170 वापीला पोहोचायला इथनं. तर 12, 1, 2, 2:30 वाजेपर्यंत मी वापीत पोहोचून जाईन आरामशीर. आणि 2:30 वाजता वापीत पोहोचीन आणि तिकडनं मग पुढे तर 4, 4:30, 5 पर्यंत आपण वसईमध्ये जाऊन झोपायचा असा विचार करतोय. म्हणजे सकाळी आपण बुकिंग मारत घरी निघून जाऊ असा विचार चालू आहे माझा. पण लेट्स सी, बघूया किती सक्सेस होतं. जर इथनं पॅसेंजर भेटला तर मग स्वामींची कृपा जर असेल आपल्यावरती, स्वामींचं काय, आपलं लक पण आहे त्याच्यामध्ये, तर भेटेल. बुकिंग पण तर पाहिजे, स्वामी कुठलं प्रकट करणार ते बुकिंग. आपली बुकिंग असेल तर भेटणारच आपल्याला त्या दिवशी, काल जशी भेटली तशी. तर बघूया, चला पहिलं एरिया तर बघूया. मी ह्या साईडला आलो नव्हतो, पहिल्यांदा आलोय. तर जाऊया सिटीमध्ये. अर्धा तास 34 मिनिटं दाखवतोय 19 किलोमीटरला. तर बघूया आतमध्ये जाऊन तर बघूया काय हाल हवाल वडोदराची. तुम्हाला पण दाखवतो. हा पूर्ण एरिया आहे, डबल लेन रोड आहेत इथे. आतमध्ये पुढे गेला की आपला हायवे लागेल. आता तो हायवे क्रॉस करून पुढे जायचं आहे आपल्याला. चला जाऊया पुढे आणि बघूया काय काय नाही. बरोडा ही खूप आपली मेट्रो सिटी सारखी सिटी आहे आणि मस्त आहे इथं तर सगळं. आणि आता मी डायरेक्ट बाहेरचा आउटस्कर्ट्स एरिया बघतोय ना मित्रांनो, तर थोडंसं मला वेगळं वाटतंय. मी आता सरळ जाणार आहे स्टेशनला जाऊन थांबणार आहे. कारण हे बाहेरचे एरिया एकदम सुमसाम झालेत. आता रात्रीचा टाइम झालाय, पण दिवसा हे नक्कीच गजबजलेले असणार आहेत सगळे. तर चला जाऊया आपण. स्टेशनला चाललोय आता आणि सगळे फ्लायओव्हर्स आहेत. याचा अर्थ खूप ट्रॅफिक असणार आहे दिवसा इथे, त्याच्यामुळे हे फ्लायओव्हर्स सगळे झालेले आहेत. तर जाऊया पटकन स्टेशनला. 7 मिनिटं राहिलेत पोहोचायला. तिथनं बस पण आहे बघा, बस वगैरे दिसतात. ओला येल्लो प्लेट गाड्या सगळ्या दिसत आहेत बऱ्यापैकी इथे आहेत. तर आतमधनंच येत आहेत त्या पण. तर बघूया आतमधनं कुठनं सुटत आहेत त्या गाड्या नक्की. तर बघूया चला.